एक 19 वर्षाची तरुणी होती. दिसायला अतिशय सुंदर होती, पण मात्र तिला एका आजारानं गाठलेलं होतं आणि त्या आजारामुळंच तिच्यावर एका सरकारी दवाखान्यामध्ये उपचार सुरू होते. पण मात्र उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला होता. तिचं निधन झालं होतं आणि तिचं निधन झाल्यामुळं योग्य उपचार करता न आल्यामुळं तिच्या बापाकडे जेवढे पैसे पाहिजे होते, तिचा चांगला उपचार केला असता तर ती वाचली असती, तिला वाचवता आलं असतं, असं विविध प्रश्न तिच्या बापाच्या मनामध्ये आले आणि स्वतःची 19 वर्षाची तरुणी आपल्याला सोडून गेली याची मोठी दुःखाची घटना तिच्या वडिलांना समजली आणि तिचे वडील एकदम शोकाकुल वातावरणामध्ये गेले आणि त्यांच्या मुलीचा अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांनी सुद्धा गळफास लावून आत्महत्या केली आणि या संपूर्ण घटनेनं सर्वत्र एक खळबळ पसरली. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव आहे. याच गावामध्ये राहणारे एक व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे दीपक राऊत. दीपक राऊत यांना 19 वर्षाची तरुणी होती, मुलगी होती आणि त्या मुलीचं एका ठिकाणी ऑपरेशन चालू होतं. अपेंडिक्सचा प्रॉब्लेम तिला झाल्यामुळं सरकारी दवाखान्यामध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. तिच्यावर उपचार चालू असताना तिचं ऑपरेशन झाल्यानंतर तिचं अचानक निधन झालं, तिचा मृत्यू झाला. कारण की तिच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करता आले नाही, त्यांना तेवढे पैसे लावता आले नाही आणि त्यांच्याकडे तेवढे पैसेसुद्धा नव्हते, मुलीचा उपचारसुद्धा घेता आला नाही, अशी मनामध्ये त्यांच्या खदखद निर्माण झाली आणि त्यांच्या मुलीचा जो मृत्यू झाला आहे त्याला कारणीभूत तिचे वडीलच त्याचं स्वतःला समजत होते. त्यांना मोठं दुःख त्या ठिकाणी झालं की आपण आपल्या मुलीला सुद्धा वाचू शकलो नाही. अखेर त्या वडिलांनी त्या मुलीचा जो मृतदेह ते घरी आणला, रीतिरिवाजाप्रमाणे सगळं काही पार पडलं आणि त्या मुलीवर अंत्यसंस्कारसुद्धा केले. आता अंत्यसंस्कार केल्यानंतर पाहुणे रावणे सगळे आपापल्या घरी गेले, गावी गेले, सगळे रडून पडून आपापल्या घरी आले. पण मात्र तो जो बाप होता तो रात्रभर रडत होता आणि त्याला त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या मुलीचा चेहरा जातच नव्हता. जशी जशी संध्याकाळ होत होती तसं त्याच्या मनामध्ये वेगवेगळे विचार हे येतच होते आणि जेव्हा संध्याकाळचे 2 वाजले तेव्हा अखेर त्या बापानं दीपक राऊत यांनी गळफास घेतला आणि त्या ठिकाणी आत्महत्या केली. आत्महत्या केल्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण गावामध्ये शोकाकुल वातावरण पसरलं. संपूर्ण हळहळ व्यक्त केली आणि मग समजलं की त्यांनी नेमकी आत्महत्या का केली, कशामुळं केली, याचे विविध कारणं समोर येत गेले. याचं कारण असं होतं की 3 महिन्यापूर्वी हे जे दीपक राऊत आहेत यांचं निलंबन झालं होतं. कारण की ते नगरपंचायत कार्यालयामध्ये कार्यरत होते, त्या ठिकाणी काम करायचे आणि याच ठिकाणी काम करत असताना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यांना या प्रकरणाची कुठलीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती आणि त्यांचं जे वेतन आहे, पगार आहे, हे सुद्धा थांबवण्यात आलं होतं. त्यांना पगारसुद्धा दिली जात नव्हती. एक तर हाताला काम नव्हतं, घशामध्ये पैसा नव्हता आणि हे सगळं असताना त्यांच्या मुलीवर दुःखाचा डोंगर कोसळलेला होता आणि त्या मुलीला अपेंडिक्ससुद्धा झालेला होता. मग तिच्यावर उपचार करण्यासाठी तिला छत्रपती संभाजीनगर मधील घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. सरकारी दवाखान्यामध्ये तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते आणि तिच्यावर अपेंडिक्सचं ऑपरेशनसुद्धा करण्यात आलं होतं. पण मात्र त्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर तिचं निधन झालं, तिचा मृत्यू झाला आणि मग तिचा जो बाप आहे त्यांनासुद्धा एक मोठं दुःख त्या ठिकाणी झालं. कारण की एकतर नोकरी नव्हती, पैसा नव्हता आणि या सगळ्या गोष्टी नसल्यामुळं त्यांच्या मुलीला ते वाचू शकले नाही. त्यांच्याकडे त्याचा पैसा नव्हता, पैशाअभावी त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. अशा विविध प्रश्न त्यांच्या मनामध्ये आले आणि अखेर त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर जे नातेवाईक आहेत यांनी सगळ्या ठिकाणी आक्रोश केला.
त्यांचा मृतदेह नगरपंचायत कार्यालयासमोर नेऊन ठेवला आणि त्या ठिकाणचे जे नगरपंचायत मुख्य अधिकारी आहेत त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही असं सुद्धा नातेवाईकांनी सांगितलेलं आहे। पण मात्र या ठिकाणी या घटनेमुळं त्या गावामध्ये आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।